नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलमध्ये. तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. मित्रांनो, आज आपण बघणार आहोत वर्ग 12वा विषय इंग्रजी त्यातील पोएम 2.6 मनी या पोएममधील आईस ब्रेकर्स. चला तर मग सुरुवात करूयात. पहिला आईस ब्रेकर आहे, डिस्कस इन द क्लास अबाउट इम्पॉर्टन्स ऑफ मनी. की तुम्हाला तुमच्या वर्गामध्ये इम्पॉर्टन्स ऑफ मनी म्हणजे पैशांचं महत्त्व याविषयी चर्चा करायची आहे. एक आपल्याला या ठिकाणी करून दिलेलं आहे, ए मनी इज यूज्ड ॲज कॅपिटल इन बिझनेस. की वेगवेगळ्या व्यवसायांमध्ये पैसा कॅपिटल म्हणजे भांडवल म्हणून वापरला जातो. त्यानंतर बीमध्ये आपल्याला लिहिता येईल, इट इज यूज्ड बाय ट्रेडर्स टू फिल अप स्टॉक्स. की स्टॉक भरण्यासाठी वेगवेगळ्या व्यवसायांकडून हा पैसा वापरला जातो. त्यानंतर आपल्याला लिहिता येईल की द पेशंट यूज्ड मनी फॉर मेडिकल एक्सपेन्सेस. की वैद्यकीय बिलं किंवा गोळ्या औषधी घेण्यासाठी जे पेशंट आहेत ते पैशाचा वापर करतात. त्यानंतर बिल्डर्स यूज्ड मनी फॉर बिल्डिंग हाऊसेस ऑर फॅक्टरीज. मोठमोठ्या फॅक्टरी किंवा घरं बांधण्यासाठी बिल्डर्स या पैशांचा वापर करतात. आणखी आपण यावर लिहू शकतो, कारण पैशांचे जे महत्त्व आहे ते फार व्हास्ट आहे, फार विशाल आहे. की त्यात आपल्याला लिहिता येईल की इट इज यूज्ड बाय कॉमन मॅन फॉर बाईंग इसेन्शियल्स ऑर नेसेसिटीज. की ज्या जीवनावश्यक वस्तू आहेत त्या वस्तू घेण्यासाठी आपल्याला याचा वापर करता येईल पैशांचा. त्यानंतर एव्हरीवन यूजेस मनी फॉर पेईंग ट्रान्सपोर्ट फेअर ऑर फूड बिल. की कुठं जेवायला गेल्यानंतर पैसे आपल्याला पाहिजेत. त्यानंतर आपण कुठे प्रवास करत असू, वेदर इन बसेस ऑर ट्रेन्स ऑर एनिवेअर, कुठेही प्रवास करत असू तर त्याही ठिकाणी आपल्याला पैशाशिवाय चालत नाही. इट मीन्स एव्हरीवेअर वी कॅन यूज मनी. आपण कुठेही पैसा वापरू शकतो. त्यानंतरचं आईस ब्रेकर आहे, कंप्लीट द वेब. या ठिकाणी एक वेब डायग्राम देण्यात आलेली आहे आणि त्या वेब डायग्राममध्ये आपल्याला काय करायचं आहे, सेंटरला दिलेलं आहे मनी स्पेंट ज्युडिशियसली. की खरंच आपण न्यायिकपणे, योग्य रीतीने, न्यायपणे पैशाचा कसा वापर करतो, कुठे वापर करतो किंवा कसा त्याचा वापर केला जाऊ शकतो. तर एक या ठिकाणी दिलेले डोनेशन फॉर पुअर अँड नीडी. की आपण जे गरीब आहेत, जे गरजू आहेत त्यांना जर आपण दान दिला पैसा किंवा देणगी दिली तर ते न्याय्य ठरेल, योग्य ठरेल. त्यानंतर आपल्याला लिहिता येईल की यूज टू हेल्प विमेन टू सेटअप स्मॉल बिझनेसेस. की ज्या स्त्रिया आहेत की ज्यांच्याकडे पैसा नाही आहे पण त्यांना काहीतरी व्यवसाय करायचा आहे, अशा स्त्रियांना जर आपण पैसे दिले तर दॅट विल बी ज्युडिशियस. की एक न्याय असेल. त्यानंतर पेईंग फीज फॉर ब्राईट स्टुडंट्स हू आर इकॉनॉमिकली बॅकवर्ड. की असे काही विद्यार्थी किंवा असे काही मुलं की जे आर्थिकदृष्ट्या मागास आहेत पण त्यांची शिकायची इच्छा आहे, काहीतरी करून दाखवण्याची इच्छा आहे. मग अशा विद्यार्थ्यांना जर आपण पैसे दिले, अशा मुलांना जर आपण पैसे दिले तर त्या पैशाचा योग्य असा वापर होऊ शकतो. त्यानंतर टू सपोर्ट फाईन आर्ट्स क्राफ्ट्स लाईक म्युझिक, ट्रॅडिशनल आर्ट फॉर्म्स. की जे काही कलाकार आहेत, द आर्टिसन्स, जे काही कलाकार आहेत, या कलाकारांना जर आपण पैसा दिला, कला जिवंत ठेवण्यासाठी जर आपण पैसा दिला तर दॅट विल द फेअर यूज ऑफ मनी. तो योग्य वापर असेल त्या पैशांचा. यानंतरचं आईस ब्रेकर आहे समोरचं,
मेक अ लिस्ट ऑफ गुड क्वालिटीज ऑफ युअर फ्रेंड, की तुमच्या मित्रांमध्ये असलेल्या चांगल्या क्वालिटीज या ठिकाणी लिहायच्या आहेत, त्यांची यादी करायची. तर त्याची यादी करताना किंवा ती लिहिताना आपल्याला असं लिहिता येईल, ही किंवा शी, मुलगा असेल तर तो, मुलगी असेल तर ती. ही इज कोऑपरेटिव्ह ॲट ऑल टाईम्स, की तो सदैव सहकार्य करणारा आहे. दुसरं, ही इज हेल्पफुल अँड कन्सर्न अबाउट एनीवन इन ट्रबल, की तो कसा आहे, तो सर्वांना मदत करणार आहे. जो कोणी त्रासामध्ये असेल किंवा कोणी याला त्रासामध्ये दिसलं तर त्यासंबंधी तो चिंता व्यक्त करतो किंवा त्यांच्या मदतीला धावून जातो. तिसरं, ही वेलली कोप अप विथ क्रिटिकल सिच्युएशन, की जीवनात येणाऱ्या गंभीर परिस्थितीसोबत कसं जुळवून घ्यायचं, कसं संधान साधायचं हे त्याला जमतं. चौथं, ही इज व्हेरी सिम्पल अँड डाऊन टू अर्थ, की तो खूप साधा आणि त्याचे पाय जमिनीवर आहेत, म्हणजे तो घमंडी किंवा गर्विष्ठ असा नाही. या खाली दिलेले, शेअर युअर व्ह्यूज ऑन मनी इज द रूट ऑफ ऑल इव्हिल्स, की तुमचे मतं मांडा म्हणते, तुमचे मतं शेअर करा. आणि मुद्दा दिलेला आहे, मनी इज द रूट ऑफ ऑल इव्हिल्स, की पैसा हे सर्व वाईट गोष्टींचं मूळ आहे. की जसं आपण पाहतो की पैसा जितका महत्त्वाचा आहे आपल्या जीवनासाठी, तसंच तो वाईट गोष्टींनासुद्धा आपल्या जीवनात आणतो. तर या संदर्भात आपल्याला काय काय लिहिता येईल, मनी इज द रूट ऑफ ऑल इव्हिल्स, मनी ब्रेक्स द रिलेशन्स, की पैशामुळं आपले नाते तुटतात. कारण छोट्या छोट्या गोष्टी असतात किंवा जास्त नाही पण रुपयांपासून किंवा 10 रुपयांपासून किंवा 100पासून 1000पासून आपल्याला नाते तुटताना पाहायला मिळते. मनी ब्रिंग्स द फीलिंग ऑफ इनइक्वॅलिटी, आपल्या जीवनात असमानता ही फीलिंग, ही भावना ही पैशामुळं निर्माण होते. कारण काही लोकांकडं खूप जास्त पैसा असतो, काही लोकांकडं तो पैसा नसतो. ही असमानता निर्माण करणारी भावना पैशांमुळं होती. परशूट ऑफ मनी लीड्स टू क्राईम, की ज्यावेळेस आपण पैशांच्या मागं धावत राहतो आणि या पैशांच्या मागं धावता धावता आपण क्राईम किंवा गुन्हा करायला लागतो. त्यानंतर अक्युमुलेशन ऑफ मनी कॉजेस दिस अपसेट इन सोसायटी, की सोसायटीमध्ये काय आहे की काही लोकांनी पैसा एका जागेवर ज्यावेळेस गोळा केला जातो त्यामुळे समाजातल्या दुसऱ्या घटकांमध्ये त्याचा वाईट विपरीत परिणाम होतो. नंतर इल्लिगल ॲक्टिव्हिटीज अकर्ड फॉर गेनिंग मोर अँड मोर मनी, की जास्तीत जास्त पैसा कमवण्यासाठी मग इल्लिगल ॲक्टिव्हिटीज होत राहतात, की जसं स्मगलिंग किंवा ड्रग्ज वगैरे विकणे, त्यानंतर कशात भेसळ करणे, ह्या सगळ्या गोष्टी जास्तीत जास्त ज्याला आपण 2 नंबरचा पैसा म्हणतो, हा 2 नंबरचा पैसा मिळवण्यासाठी इल्लिगल ॲक्टिव्हिटीज ह्या केल्या जात असतात. त्यामुळे करप्शन वाढते. नॉर्मल लाईफ बिकम अनस्टेबल, की हे जे सामान्य जीवन आहे हे सामान्य जीवन हे अनस्टेबल, अस्थिर होऊन जाते. तुम्ही बघा, आता सध्या कोरोनाचा काळ आहे. या कोरोना काळात आपल्यापैकी 95% और मी तर म्हणेन 99% लोक हे घरामध्ये आहेत. त्यांना सध्या पैशाची जशी पहिली आवश्यकता भासत होती तशी आजही आवश्यकता भासत नाही. म्हणजे कुणी बाहेर कपडे घ्यायला गेलेलं नाही, कुणी सोनं नाणं घ्यायला गेलेलं नाही, कुणी इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स घ्यायला गेलेलं नाही. म्हणजे बिना पैशाचं घरच्या गोष्टी खाऊन ती या ठिकाणी अत्यंत साधं सरळ जीवन जगत आहेत. म्हणजे पैशाच्या मागे न लागतासुद्धा, म्हणजे आवश्यकतेनुसार तर पैसा लागणारच आहे, पण पैशाच्या मागं न लागतासुद्धा आपण एक साधं स्थिर असं जीवन जगू शकतो. पण त्याच पैशासाठी ही नॉर्मल लाईफ आपली अनस्टेबल म्हणजे अस्थिर बनून जाते.
त्यानंतरचं आईस ब्रेकर आहे, डू यू लेंड मनी टू युअर फ्रेंड, गिव्ह रिझन्स. तुम्ही तुमच्या मित्राला पैसे द्याल का आणि त्यामागचं कारण सांगायचे. यस असेल तर काय काय कारणामुळं तुम्ही त्यांना पैसे द्याल आणि नो असेल तर काय कारणामुळं. मग त्याचं उत्तर आपल्याला अशा पद्धतीने लिहिता येईल, इफ ही शी हॅज जेन्युइन प्रॉब्लेम. जर त्याला किंवा तिला जेन्युइन प्रॉब्लेम असेल तर यस आय लेंड मनी, मी त्यांना पैसे देईल. पण दुसऱ्या त्याच केसमध्ये, इफ ही शी स्पेंड्स ऑन फ्युटाईल थिंग्स, की ती किंवा तो अत्यंत निरर्थक अशा गोष्टींवर जर का पैसे खर्च करत असेल तर मी त्याला देणार नाही. आणखीन आता यसमध्ये येऊ आपण, इफ ही और शी युजेस इट फॉर स्टडी ऑर एक्झाम पर्पजेस, की एखादा गरजू आहे आणि तो अभ्यासासाठी, काही पुस्तक आणण्यासाठी किंवा स्टडी पर्पजसाठी त्या पैशांचा जर का वापर करणार असेल तर डेफिनेटली आय विल गिव्ह हिम मनी और गिव्ह हर मनी. आता नोमध्ये काय करता येईल आपल्याला, इफ ही शी युजेस इट फॉर मूवीज अँड फिल्म्स, की तो किंवा ती त्या पैशांचा वापर हा चित्रपट पाहण्यासाठी किंवा एखादी फिल्म पाहण्यासाठी जर करत असेल, एखाद्या मॉलमध्ये जात असेल तर मी नक्कीच त्याला पैसे देणार नाही. तिसरा मुद्दा लिहिता येईल की आपण कोणत्या केसमध्ये पैसे देऊ शकतो, की इफ ही और शी इज सिक अँड नीड मनी, जर तो किंवा ती खूप आजारी आहे आणि त्यावेळेस तिला किंवा त्याला पैशाची आवश्यकता आहे तर निश्चितच मी त्यावेळेस त्यांना पैसे देईल. आणि कोणत्या केसमध्ये देणार नाही, की इफ ही और शी प्रिटेंड्स, जर ते किंवा तो ढोंग करत असेल आणि तशा पद्धतीची जर का आवश्यकता त्यांना नसेल तर अशा वेळेस मी त्यांना पैसे देणार नाही. तर या ठिकाणी आपण 2.6 मनी या पोएममधले आईस ब्रेकर्स पूर्ण केले. अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा. माझा व्हिडिओ ताबडतोब तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल आयकॉन बटनला क्लिक करा. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा. तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये, गरजू विद्यार्थ्यांमध्ये जास्तीत जास्त शेअर करा. काही अडचण असेल, काही कंप्लेंट असेल, काही सजेशन असेल, काही इन्फॉर्मेशन असेल तर कमेंट बॉक्स इज ऑलवेज देअर फॉर यू. राईट इट इन कमेंट. हा व्हिडिओ अत्यंत काळजीपूर्वक आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट टिल द एंड, शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून आभार. थँक्यू. थँक्स अ लॉट.